सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला शुभ संकेत मिळत आहेत. तुम्हाला कामामध्ये यश मिळेल आणि नवनवीन संधी मिळतील. तुमच्या गुंतवणुकीमधून चांगला नफा होण्याची तुम्हाला शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगलं प्रमोशन मिळेल किंवा पगार वाढ होईल. तुमच्या उत्पन्नाचे नवनवीन मार्ग वाढू शकतील. प्रॉपर्टीशी संबंधित कामामध्ये मोठी डील होण्याची दाट शक्यता आहे. कोर्टामध्ये कुठलाही खटला जर प्रलंबित असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल नाही आहे. कामामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि कुठलाही निर्णय हा तुम्ही विचारपूर्वकच घ्यावा लागेल. तुम्ही स्वतःचं मत मांडण्याऐवजी इतरांच्या बोलण्यावरती लवकर विश्वास ठेवू शकता. तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचं खाणं टाळावं लागेल. कुटुंबासोबत तुम्ही आज संध्याकाळी जास्त वेळ घालवाल, त्यामुळे तुमच्यातील संबंध सुधारतील. आर्थिक गोष्टींवरती तुम्ही लक्ष ठेवा आणि खर्चावरती नियंत्रण ठेवा. तुम्हाला प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते, त्यामुळे तुमचे विचार सकारात्मक ठेवा आणि समस्यांवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती करू शकाल. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि तुम्हाला बक्षीसही मिळेल. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील, त्यामुळे तुम्हाला आज चांगला फिटनेस पाहायला मिळेल. नातेवाईकांकडनं खास भेटवस्तू तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला अत्यंत आनंद होईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल आणि तुमच्यातील नातीही जास्त घट्ट होतील. नोकरी करणारे लोक हे कामामध्ये व्यस्त राहतील आणि त्यांच्या कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला नाही. तुम्हाला शांत राहून काम करण्याची गरज आहे. तुमचे विचार आज स्पष्टपणे मांडा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमच्या भावनांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि अहंकार टाळा. लोकांबरोबर संवाद साधा आणि त्यांची मदत घ्या. तुमच्या आर्थिक स्थितीवरती लक्ष ठेवा. खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि गुंतवणुकीकडे लक्ष असू द्या. पैसे जपून खर्च करा आणि खर्चाचं नियोजन करा. व्यवसायामध्ये नवीन योजना लागू करा आणि तो वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा चांगला नाही. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. वेळेवरती कुठलंही काम पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही योजना बनवा. तुमच्या प्रकल्पांवरती लक्ष केंद्रित करा आणि ते वेळेवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं आणि ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. आज संध्याकाळी तुम्हाला सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा लागू शकतो. तुमचा मान सन्मान वाढू शकतो आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी देखील होऊ शकता. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमच्या कामाच्या शैलीनं तुम्ही वरिष्ठांना प्रभावित कराल. तुमचे बॉस तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि तुम्हाला त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याची संधी मिळेल. आजचा दिवस हा प्रेमळ नात्यांसाठी खूप चांगला राहील. लोकांसोबत तुमचा संपर्क वाढेल आणि तुमच्या मैत्रीमध्ये प्रेम निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठलीही मोठी समस्या तुम्हाला राहणार नाही.
तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये एखादी नवीन योजना लागू करून पुढे काम वाढवू शकता, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुमच्या बँकेतील पैसे वाढतील आणि तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक दिवसाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. तुमची अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि तुमचं मन देखील प्रसन्न राहील. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम राहील. आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असाल. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयांमध्ये यशस्वी होतील आणि आनंदी असतील. आज संध्याकाळी तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा आदर मान सन्मान वाढेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा चढ उतारांनी भरलेला असू शकतो. तुमच्या मनामध्ये भावनिक बदल घडू शकतात, तसेच अनेक विचार तुमच्या मनात येऊ शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही चिंतेमध्ये राहू शकता. त्यामुळे उगीच काळजी करण्याऐवजी थेट बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ देखील होतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल आणि आनंदी राहाल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी समृद्धी आणि समाधानाचा आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल नाही. तुम्हाला तुमच्या विचारांवर आणि कामावरती जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये काही अडचणींचा सामना करावा लागेल. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजनांवरती तुम्ही विचार करा. आरोग्याची भरपूर काळजी घ्या. तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडनं मदत घेण्याचा प्रयत्न करा. मित्र आणि कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या जीवनसाथीदारासोबत देखील तुम्ही वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या आहारावरती तुम्ही लक्ष ठेवा आणि पौष्टिक जेवण घ्या. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्क राहा आणि नियमित व्यायाम करा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप शुभ आहे. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठं यश मिळवण्याची संधी मिळेल. व्यवसायामध्ये तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा होईल. तुम्हाला तुमचं काम वाढवण्याची देखील चांगली संधी मिळू शकते. नोकरीमध्ये प्रमोशन किंवा पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढीस लागतील, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक लाभ होईल. मालमत्तेशी संबंधित कुठलाही मोठा करार करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. कोर्टामध्ये जर एखादा खटला चालू असेल तर तुम्हाला तो जिंकण्याची संधी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळेल. जर तुमच्या लग्नाची बोलणी चालू असेल तर तुमचं लग्न आज ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या घरी शुभ कार्य आयोजित केली जाऊ शकतात आणि नातेवाईकांमध्ये तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करू शकता आणि तुमचं घर देखील अत्यंत सुंदर बनवू शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करू शकाल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांचं चांगलं फळ देखील मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मेन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या कामावरती देखील लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि
तुमच्या प्रतिस्पर्धकांपुढे पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामात सुधारणा करावी लागेल. आज तुमच्यासाठी व्यवसायाच्या नवीन संधी तुमच्या समोर येऊन उभ्या राहतील, परंतु तुम्ही तुमच्या बजेटनुसारच गुंतवणूक करा, हे लक्षात असू द्या. तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल, त्यामुळे तुमचा आहार आणि व्यायाम अगदी व्यवस्थित ठेवा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.